मित्राचा होता बर्थडे, मग काय बर्थडे सेलिब्रेशनसाठी संध्याकाळी आम्हाला पटापटा जायचं होतं. नगरून आलो होतो म्हणलं घरचे काम धंदे अरून 2 टायमाची भाकरी पण बंद व्हायच्या. मग काय कुठे बिटी करावं म्हणलं, त्यात 7:30 लागली आपल्या मग लाईटच गेली. आता काय करायचं म्हणलं, घराघरात चाक फिरवलं, उलट तिलट केलं, लगेच लाईट पण आली बरं का, देवाच्या कृपेने म्हणलं बरं झालं. मग आमच्या भाऊकीच्या गाणं बघण्याचा कार्यक्रम होता. आपल्याला तर काय बांगड्या बरं नव्हत्या, परंतु ना जेवायसाठी आपण आशेने गेलो होतो बरं का. वर बाप पण थांबले म्हणले जेवून जा म्हणलं चालतंय. ज्येष्ठ नागरिकांची एकदम मस्तपैकी पंगत बसली होती. म्हणलं आपलंच कडे काढायला कुठेतरी बसून घ्यावा, खाली हातरून टाकून पण म्हणलं कॅन्सल. आणि आपले जे लेबर लोक आलेत ना त्यांना पण जेवणाची व्यवस्था केली बरं का. आपण त्यांनी गुलाबची दाज लेबर आले आणि ते नंतर आपल्याला पण घ्यायचे कापूससाठी. तात्यांची गाडी घेतली. तात्यांना म्हणलं डायरेक्ट लागणार भेटू. तात्या म्हणले मेहंदीचं कारण परवा दिवशी 100% यायलाच लागते म्हणलं. आलोच. गणेश भाऊंच्या विनंतीला मान देऊन गणेश भाऊंचं म्हणलं दर्शन घ्यावा. आमचा भाऊ म्हणतो दादा जेवून जा आयला म्हणलं आपल्याला ते सागर भाऊच्या बड्डेला तुझं जेवायचं भिवायचं कॅन्सल म्हणलं, नंतर बघू लागणार ना गुलाबजाम दाबून खाऊया. मग आमचा मित्र परिवार आम्ही ना 5 जण चाललो होतो ना, आपली पॉवर बँक घरी झाली म्हणून आमचा मित्र पॉवर बँक घेऊन आला म्हणलं देऊन टाक. कसं आहे ना सध्या हप्त्यावरला मोबाईल घेतल्यामुळे चार्जिंग पण टिकत नाही बरं का मित्रांनो. आता एवढ्या लांब जायचंय म्हणलं गाडी काय फुकट जाणार नाही, तिला उलच 200-300 रुपयाचं पेट्रोल टाकावं. मग काय 500 रुपयाची बत्ती गुल टाकी फुल करून टाकली. आणि मग आम्ही तितकं चिकट आहे का ना, त्याने 50 रुपयाचं पेट्रोल टाकले फक्त. त्याला म्हणलं हप्त्यावर गाडी घेतली असंच असतंय. पण त्यांनी पण दुधाच्या पैशा इकडे कॅश गाडी घेतली, ती कोणाला सांगता म्हणलं जाऊ द्या मरू द्या. बडेल जायचं म्हणलं केक तर न्यावं लागेल म्हणलं, फुकटचे फुकट खायला आपल्याला पण लाज वाटते. मग रवी भाऊ ना आम्ही गुलाब भाई गेलो. माझ्या मित्राने फोन पेचा स्कॅनर डायरेक्ट उचलला. म्हणलं अमिताभ बच्चन डायरेक्ट घरी येते आपल्या म्हणलं भांडणं करायला. आमची गँग डायरेक्ट स्पॉटवरती पोहोचली बरं का. इकडे मित्राच्या घरी आमच्या म्हणजे सागर भाऊंच्या घरी. म्हणलं चला आता निवेदन लाव, केक बेक कापून गार व्हायचा. मग सागर म्हणलं तुम्हाला ना लय लग्नाच्या शुभेच्छा. आणि आमच्या गुलाब भाईने डायरेक्ट जिलेबीचा बॉक्स देऊन टाकला सप्रेम भेट मध्ये. आणि रवी भाऊन डायरेक्ट केकच दिला. केकवर नाव टाकून आले नवसाचं पोर आयला. म्हणलं खरंच नवसाचं गडी बरं का. आमचा रवी भाऊ पण लय नवसाचा आहे बरं का. सागर भाई सगळे वर्ग मित्र सगळे गावातली गँग बिंग आली होती बरं का. म्हणलं आपण पण हजेरी लावली. 200 किलोमीटर लांबून आलो. आमचा नाही संतोष मामा आहे बरं का. ही 2 बिग खर्चोट आणि मी फक्त जेवायला आलो होतो. मग काय सागर भाऊच्या मम्मीने पण त्यांना वावळून घेतलं. म्हणलं चला पहिला मग मम्मीचा नंतर आम्ही मग त्याला चांगलं वावळ घेतला. आणि थोबाडाला इतका किलोभर केक लावला. म्हणलं विषयच नाही. हॅपी बर्थडे टू यू म्हणलं. पुढल्या वर्षी परत बर्थडेला बोलव म्हणजे आम्ही परत पुढल्या वर्षी येतो. नरड्याला येईपर्यंत केक खाला त्याला पण बरवला. म्हणलं फोटो व्हिडिओ सेशन करून घ्या, परत केक काय मिळणार नाही. आमचा मित्र सुखा पाटीलचा भाऊ बुका पाटील 2 फोडे घेतोय केकच्या. आपण तर फक्त एकच घेतली, त्यातच आपली जिरली बरं का. म्हणलं आपल्याला शिपे आमटे हात दणकून हाणायचं, त्यामुळे मापात जेवतो. हा मित्र म्हणजे संतोष मामा डायरेक्ट ना आमचा आचार्य बरं का. त्याला म्हणलं काय असेल ते नीट वाढू लागणार तर तुला कार्यक्रम लावतो टप्प्यात आला की तुला लागणार आम्ही काय वाढणार नाही. तेवढं याला पोरगे बघा. आमचा मामा अजून मोकळा आहे बरं का. आम्हाला म्हणतो तुला पोरगी देतो. म्हणलं तुझी लायकी का. संतोष मामाने आम्हाला इकडे भाजी वाढली बरं, डायरेक्ट शिपे आमटी वाढली. म्हणलं ह्यात भाऊ कुठे गेले तेव्हा म्हणलं भाऊ ना घरी गेलं शिजून खा. म्हणलं चालतंय. जिलेबी विलेबी 4-5 येडं होतं. आयला इतकं दाबून खाल्लं म्हणता मित्रांनो काय सांगतो. म्हणणार नारड्यापर्यंत आमचा रवी भाऊ तर निवळ जेवायच्या आशेवर आला होता मला माहिती. आणि नंतर मग जाताना लागली 7:30 आमचे गुलाब भाईंच्या मागे. ते म्हणजे त्यांची नारायणला चप्पल चढून गेले. आल्या म्हणलं हप्त्यावरली चप्पल जळतच असते, त्यासाठी ना कॅश चप्पल घ्यायची. चला मग धन्यवाद.